नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. जरा थोडी वस्त्र दाखवणार आहे आज. 5 मिनिटाचीच व्हिडिओ आहे, पूर्ण बघा. बरोबर 5 इंचाची म्हणजे जेवढा तळहात असतो तेवढ्या मापाची ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे. त्याला वस्त्र असं वस्त्र मिळतं बघा. हे याला अस्तर असते, लेस चांगल्या क्वालिटीची असते, सगळीकडून डबल शिलाई असते. रेडीमेडसारखं कापड नसतं हे. याची क्वालिटी खूप छान असते. 2 इंचाच्या मूर्तीचं वस्त्र हे तुम्हाला 200 रुपयाला मिळतं. शिपिंग चार्जेस एक्स्ट्राचे होतात. ही शाल घालायला अगदी सोपी आहे. घरामधलं कुणीही सहज हे वस्त्र घालू शकेल, इतक्या सोप्या पद्धतीनं हे बनवलेलं असतं. ही टोपी बघा. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं टोपी हातावरती शिवलेली आहे. या टोपीचं सांगते आहे मी. या टोपीला आपण ग्ल्यू वापरलेला नाही आहे, पूर्ण हातावरती शिवलेला हा फेटा आहे. शाल किंवा टोप्या अशा काढून एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत वापरून झाल्यावर ठेवून दिलं तर खूप छान टिकतात ही वस्त्र. काही दुसरी शाल आहे, स्वामी समर्थांचा आवडीचा कलर पिवळा कलर, त्याच्यासाठी ही कंथा टोपी केलेली आहे. मी प्रत्येक कस्टमर म्हणजे जे कोणीही आहेत माझे गिराईक ग्राहक, त्यांना माप मागवते, त्यांच्या मापामध्ये बनवून देते. त्यामुळं टोप्या या अगदी परफेक्टच बसतात. रेडीमेडसारखं अंदाजे काम नसतं. त्यामुळं जेवढा काही डोक्याचा घेर असेल किंवा शालीचं माप असेल ते तुम्ही द्याल तसं मी अगदी मापामध्ये व्यवस्थित बनवून देते आपल्या टोप्या. त्यामुळं अगदी परफेक्ट असतात. शालीसुद्धा परफेक्ट असतात. याचा आसन लोडचा सेटही तेवढ्याच किमतीला मिळतो, म्हणजे 200 रुपयाला 1 शाल 1 टोपी मिळते. त्याचप्रमाणे 200 रुपयाला 2 लोड आणि 1 आसन मिळतं. लोडसाठी सुद्धा आपण चांगल्या क्वालिटीचा कापूस वापरतो आतमध्ये भरण्यासाठी, आणि आतून वेगळं एक अस्तरचा लोड बनवतो आणि वरून वेल्वेटचं कव्हर वापरतो. स्क्रीनवरती मी नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर बुक करू शकता. प्रत्येक घरातल्या देवघरात असणारी ही पितळेची स्वामी समर्थांची 2.5 इंचाची मूर्ती आहे. या मूर्तीचं सुद्धा वस्त्र बघा मी किती छान बनवलेलं आहे. घालायला अगदी सोपं आहे. तुम्ही एका हातानं सुद्धा सहज घालू शकाल असं हे वस्त्र आहे. त्याच्यावरची ही टोपी. ह्या ज्या टोप्या आहेत ह्या मात्र वॉशेबल नाहीत बरं का. याला आपण ग्ल्यू वापरलेला आहे. ज्याला मी सांगते ना ते लक्षात ठेवायचं आहे. ह्याला ग्ल्यू आहे, कारण हे पूर्ण असं मुकुट जसं असतं ना मण्यांनी बनवलेलं तसं आहे. आता मला ह्या साईडनं नीट दिसत नाही आहे, त्यामुळं कदाचित टोपी खाली आली असेल, पण ती आपण मागं व्यवस्थित घेऊ शकतो. शॉर्ट्समध्ये तुम्ही बघाल हे ड्रेस घातल्यावरती कसे दिसतात. आत्ता जरा व्हिडिओमध्ये दाखवावं म्हटलं. ही दुसऱ्या ताईंची ऑर्डर आहे. त्यांची ऑर्डर आहे 3 आसन 3 लोड. हा ड्रेस मी 150 रुपयाला देते. टोपी पण ही डिझायनर टोपी आहे. मला असं वाटतंय की अशी टोपी तुम्ही कुठं बघितली नसेल. त्याच्यासाठी हा आसन आहे, मॅचिंगचं आहे, पण इथं तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचंही घेऊ शकता. कॉन्ट्रास्ट कलरही खूप छान दिसतो. शाल आसन हे धुवू शकता. हे लोड आहेत. लोडला सुद्धा सुंदर असं काम केलेलं आहे. मोत्याचं काम, लेसचं काम असं केलेलं असतं. स्क्रीनवरती माझा नंबर आहे 9975010606. या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर 10 ते 12 दिवसामध्ये घरपोच तुम्हाला तुमची ऑर्डर मिळेल. सातारमध्ये काळाराम मंदिर इथं माझं दुकान आहे, नंदिनी फॅशन्स. तुमची ऑर्डर तुम्ही दुकानात येऊन देऊ शकत नाही, कारण दुकानामध्ये काहीही नसतंय. माझ्या ही वस्त्र म्हणजे मी बनवते, आज बनवली आहेत तर आज माझं कुरिअर, म्हणजे दुकानात येऊन खरेदी हा विषय नाही आहे माझ्या इथं. तुम्ही आधी ऑर्डर द्यायची, पेमेंट करायचं, त्याच्यानंतरच मी वस्त्र बनवते. बऱ्याचशा साताऱ्यात असणाऱ्या बायका म्हणतात आम्ही तिथं येऊन ऑर्डर देतो, पण इथं येऊन तुम्हाला दाखवायला काही नसतं,
कारण आज बनवलेली वस्त्र मला आज लगेच कुरिअर करायला लागतात. त्याच्यामुळं ऑर्डर ह्या फोनवर म्हणजे जे मी काही शॉर्ट्स टाकते किंवा या व्हिडिओ टाकते ह्याच्यामधनं स्क्रीनशॉट काढूनच तुम्हाला ऑर्डर द्यायला लागतात. रोजच्या रोज अशी वस्त्र बनत असतात आणि व्हिडिओ बनत असतात. पुढच्या व्हिडिओसाठी मला मोबाईलचा जो काही आपला जे काही असते बघा डाटा म्हणतो तो मला साफ करायला लागतो. त्यामुळं जर तुम्ही फोटो मागितले तर फोटो नसतात. त्यामुळे ह्या व्हिडिओ बघूनच यातूनच तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला सेंड करू शकता. हा सेट 150 रुपयाचा आहे. 2.5 इंच मूर्तीसाठीचा ड्रेस म्हणजे लोड आणि आसनचा सेट हा 150ला आहे. 120 रुपयाला मिळतो तो साधा असतो. ह्याच्यावरती जरा एक्स्ट्राचं काम आहे, तुम्ही बघू शकाल याचं फिनिशिंग म्हणा किंवा ह्याच्यावरती जे वर्क केलं आहे, हे मोत्याची माळ आहे. त्यामुळं हे 150 रुपयाला. हे जर सिम्पल केलं तर 120 रुपयाला बसतं. तुम्हाला असं वाटेल की किती छोटंसं आहे, पण तुम्हीच विचार करा एवढ्याशा छोट्याशा लोडमध्ये मी कापूस कसा घातला असेल. याच्या आतमध्ये एक उशी आहे, त्याच्यात कापूस घातला आहे आणि वरनं कव्हर घातलं आहे. तुम्हाला असं वाटतं की छोटी वस्तू स्वस्त पाहिजे, पण तसं नसतं. जेवढी वस्तू छोटी होईल तेवढा त्याच्यावरती वेळ हा जास्त द्यायला लागतो. त्याच्यासाठी मेहनत असते. एवढंसं काम करताना ते मशीन खाली बस तुम्हीच विचार करा. ही जी टोपी आहे ही शिवताना किती तुम्हाला काय वाटते, खूप अवघड असतं. त्याच्यामुळं छोटंसं असलं ना तरीही त्याचे 120 रुपये मी घेते. आणि जर काही आता हा 120 रुपयाला मिळेल, पण मघाचा जो मुकुट आहे मण्यांचा दाखवले 2 मुकुट आहेत, अजून एक पुढं मी मुकुट दाखवणार आहे. ते जर मुकुट असले तर 150 रुपयाला ड्रेस बसतात. कारण त्याचं मटेरियल थोडंसं कॉस्टली असतं आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही सुद्धा थोडीशी कॉस्टली आहे. खूप सुंदर सुंदर फिटिंग्स. आता ह्याचंसुद्धा बघा फिटिंग तुम्ही आता मी हातात घेऊन हलवते तरीसुद्धा बघा टोपी पडत नाही आहे. बऱ्याचशा बायकांना असा प्रश्न असतो की एवढ्याशा मूर्तीला वस्त्र बसेल का? तर बसतं. ह्याच्याहून एक छोटी मूर्ती असते 1.5 इंचाची, ही 2.5 इंचाची, ह्याच्याहून छोटी असते अंगठ्या एवढी. त्या मूर्तीलासुद्धा वस्त्र खूप छान बसतं. मी त्याच्याही व्हिडिओ बनवलेले आहेत. वस्त्र हे छानच बसतात. फक्त काय करायचं, शाल जेव्हा आपण घालू ना तेव्हा ती थोडीशी पुढच्या साईडनं मागच्या साईड, आता बघा इथं वर आल्यासारखी दिसते ना शाल, ती मागं घ्यायची. ती मागं घेतली की बरोबर अशी मी कशी बोटानं मागं घेतली तशी बोटानं मागं घेतली आणि मग टोपी घातली की टोपी अगदी व्यवस्थित बसते. शाल जर वर तरंगत असेल त्याच्यावरून टोपी घातली तर हे नाही होऊ शकत. ही तर टोपी बघा. या टोप्या तुम्ही कधी कुठं बघितलेल्या का नक्की सांगा. माझ्या मते तर ह्या टोप्या तुम्ही कधी कुठं बघितल्याच नसतील, कारण हे माझं स्वतःचं क्रिएशन आहे. हे माझ्या डोक्यातली माझी स्वतःची आयडिया आहे. तरी माझी व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा. जायच्या आधी प्रत्येकानं एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा. ह्या छोट्याशा मूर्तीला हा छोटासा सेट आहे बघा आसन लोडचा. प्रत्येक देवघरातल्या प्रत्येक मूर्तीला तुम्ही असा आसन लोडचा सेट बनवून घ्या. तर आजची ही वस्त्र कशी वाटली नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ.